त्याला बोलवलं होतं इकडे, मी माहित नव्हतं इकडे. हे 9:30 वाजताच हो, तयार सगळे. थँक्यू सगळ्यांना. हा कोणत्या बर, चला सुरू करू. एक फक्त जरा अजून एक एसी जरा आहे का? तो एसी जरा बंद कर. ओके, तो पण ठीक. सर्वांना पहिल्या प्रथम धन्यवाद. कदाचित मी पहिल्या प्रथम एवढ्या सकाळी सकाळी तुम्हाला बोलवलं असेल, पण आपण सुद्धा प्रेमाने आलात. साहजिकच आहे, निवडणुका आता काही दिवसांवरती येऊन ठेपलेल्या आहेत. कालच महाविकास आघाडीची प्रचंड सभा यशस्वीपणाने पार पडलेली आहे. निवडणुका म्हटल्यानंतर शेवटी आम्ही मतं मागायची आणि जनतेने मतं द्यायची, हा एवढ्यापुरताच काही कारभार असतो किंवा असावा असं मला वाटत नाही. तर मतं कशासाठी द्यायची आणि मतं कोणाला द्यायची, कोणत्या विचारसरणीला द्यायची, हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न असतो. काल राहुलजी आले होते, खरगे साहेब होते, पवार साहेब होते, मी स्वतः होतो आणि त्या मीटिंगमध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही महाराष्ट्रासाठी काय काय करणार ह्यातले 5 मुद्दे काल प्रकाशित केले. त्याला पंचसूत्री असं नाव दिलं. विस्ताराने किंवा सविस्तर जाहीरनामा महाविकास आघाडीचा येत्या काही दिवसात जाहीर होईल. काल मला त्यांनी विनंती केली होती की येत्या मला वाटतं 10 तारखेला ते करायचं ठरवलंय, पण आजपासून मी महाराष्ट्रामध्ये फिरतो आहे. तसं 1-2 दिवसापासून सुरुवात केली आणि कदाचित मी त्या तारखेला मुंबईत नसेन. मुंबईत असलो तर नक्कीच त्या प्रेस कॉन्फरन्सला असेल, पण मुंबईत नसलो तर लगेच महाविकास आघाडीमध्ये काहीतरी गडबड आहे असं कृपा करून कोणी काही गैरसमज करून घेऊ नये. आज मी आपल्याला बोलवलंय ते एवढ्यासाठी की आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीत, मग ती महापालिका असेल, महानगरपालिका असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, आम्ही बरीच वर्ष युतीमध्ये होतो. त्याच्यानंतर गेल्या 5-1 वर्षापासून महाविकास आघाडीमध्ये आहोत. प्रत्येक निवडणुकीमध्ये युतीचा असेल किंवा महाविकास आघाडीचा असेल हा जाहीरनामा प्रकाशित होत असतो. पण शिवसेना हा पक्ष आघाडीमध्ये सामील जरी असला तरी शिवसेनेचं एक वेगळी वचनबद्धता आहे. मी मुद्दामून आठवण करू देऊ इच्छितो की अगदी कदाचित 2012ची महापालिका निवडणूक असेल, युतीचा जाहीरनामा प्रकाशित झाला होता, परंतु शिवसेनेच्या वचननाम्यात मुंबईसाठी सागरी महामार्गाचं वचन दिलं गेलं होतं आणि मला अभिमान आहे की ते वचन आम्ही पूर्ण करून दाखवलं. 2017 साली मुंबई महापालिकेमध्येच आपण मुंबईकरांना ज्यांची मालमत्ता 500 स्क्वेअर फुटाची आहे त्या 500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या सगळ्या घरांना मालमत्ता कर रद्द करू असं एक वचन दिलं होतं, ते आम्ही पूर्ण करून दाखवलं. त्याच्यानंतर 2019ला विधानसभेला सामोरं जाताना युतीचा एक जाहीरनामा होता, कारण तेव्हा आम्ही युतीमध्ये होतो, पण 10 रुपयामध्ये गरिबांना आम्ही जेवण देऊ हे एक वचन दिलं होतं. ते मी महाविकास आघाडीमध्ये सुद्धा शिवभोजन सुरू करून दिलं होतं. थोडक्यात काय की साहजिकच आहे की महाविकास आघाडीचा जाहीरनामा त्याच्याबरोबर आम्ही पूर्णपणाने सहमत आहोतच, पण शिवसेना म्हणून मला असं वाटतं की आमचं सुद्धा एक काही कर्तव्य आहे की काही गोष्टी बारीक सारीक असतात, त्या ढोबळमानाने मांडता येत नाहीत. मग आपण त्यातलं वेगळेपण काय आहे हे हेरून एक महाविकास आघाडी आणि शिवसेना या माध्यमातून ती वचनं सरकार आल्यानंतर पूर्ण करावी. आता आजचा हा जो मी वचननामा आहे तो आपल्या सगळ्यांच्या साक्षीने महाराष्ट्राच्या जनतेसमोर सादर करत आहे. हा वचननामा 2 स्वरूपात असेल. एक तर ज्याला आपण टॉकिंग पॉइंट्स म्हणतो की पटकन काय बोलायचं तर तो खिशात मावेल, आणि त्यातले जसं काल पंचसूत्री होत्या तसं शिवसेनेची काही वचनं आहेत. त्याच्यामध्ये त्या 5 पंचसूत्रीचा सुद्धा अंतर्भाव आहेच. त्याच्यापेक्षा फार काही वेगळ्या अशातला भाग नाही, पण थोड्याफार ज्या काही वेगळ्या गोष्टी आम्हाला जाणवल्या किंवा भासल्या की त्या त्याच्यात यायला पाहिजेत. आणि महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांना तेही मान्य आहे की नाही ह्या ठीक आहे, ह्या गोष्टी करायला पाहिजेत. सविस्तर वचननामा घेऊन फिरणं थोडंसं अवघड होतं, कार्यकर्त्यांना सुद्धा थोडं अवघड होतं, वक्त्यांना सुद्धा होतं. म्हणून खिशात मावेल अशी 5 किंवा 10 ही वचनं आम्ही
आपल्या माध्यमातून जनतेच्या चरणी सादर करत आहोत. त्याच्यानंतर त्याच्यावरती एक QR कोड दिलेला आहे. तो QR कोड स्कॅन केल्यानंतर शिवसेनेचा जो काही वचननामा आहे तो आपल्याला पूर्णपणाने वाचता येईल. आणि येत्या काही काळात 1-2 दिवसातच महाविकास आघाडीचा सुद्धा जाहीरनामा येतोय. तो सुद्धा मी म्हणेन शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्व आमचे मित्रपक्ष यांचा एक एकत्रित जाहीरनामा आहे. त्याच्यामुळे त्याच्यापासून आम्ही काही वेगळं करतोय किंवा ते आम्हाला मान्य आहे का, हे आम्हाला मान्य नाही का, स्वतंत्र अस्तित्व दाखवतात का, असं काही एक याच्यामध्ये प्रकार नाही. काही गोष्टी ज्या, जसं काल मी एक मांडला विषय की मुंबईतले आणि आपल्या महाराष्ट्राचे कोळीवाडे आणि गावठाणं म्हणजे सर्व, म्हणजे अगदी त्याच्यामध्ये कोळी बांधव आले, काही गावठाणं आली, ख्रिस्ती समाजाला सगळे आले. यांच्याकडे आता या सरकारची वक्र नजर गेलेली आहे. या कोळीवाड्यांचा क्लस्टर विकास किंवा क्लस्टर डेव्हलपमेंट करण्याचा त्यांनी घाट घातलेला आहे. क्लस्टर म्हणजे काय की सगळे एकत्रित करायचं, त्यांना टॉवर बांधून द्यायचे आणि बाकीची जमीन ही त्यांच्या मित्राला, आता कोण मित्र, एकच मित्र आहे तो हे करू शकतो, त्याच्या घशात घालायची, असा हा एक काळा प्रकार त्यांनी सुरू केलेला आहे. पहिल्या प्रथम आमचं सरकार आल्यानंतर तो त्यांनी केलेला GR आहे तो आम्ही रद्द करू. कोळीवाड्यांचं अस्तित्व, गावठाण्यांचं अस्तित्व, त्यांची ओळख हे आम्ही कदापि पुसू देणार नाही. आणि त्या सगळ्यांना म्हणजे कोळी बांधवांना असेल, गावठाणातील असेल, या सर्व लोकांना मान्य होईल असाच विकास आम्ही तिथे करू. अन्यथा काय होईल की कोळीवाडी म्हटल्यानंतर मग मासे सुकत कुठे टाकायचे त्याला बंदी येईल. मासे सुकत इकडे मासे सुकत टाकायचे नाहीत, तिकडे सुकत टाकायचे नाहीत. त्याच्यानंतर टॉवर बांधले आणि कालच्या सभेत मी ओझरतो बोललो की आता प्रत्येक इमारतीला पार्किंग देतात. पण कोळी बांधव त्या पार्किंगमध्ये त्यांच्या होड्या पार्क करू शकणार आहेत का, की तिसऱ्या मजल्यावरची होडी आहे ती काढायची आणि मग समुद्रात न्यायची? तर असं अजिबात होऊ देणार नाही. कोळीवाड्यांचा जो एक प्रशस्तपणा आहे, माझ्या कोळी बांधवांना मासेमारीसाठी लागणारी जी जागा आहे ती तशीच्या तशी कायम ठेवू. आणि त्यांना विचारात घेऊनच, जसं सीमांकन हे आम्ही सुरू केलं होतं त्यांचं, ते अजूनही पूर्ण नाही झालेलं. अशा अनेक गोष्टी आहेत. त्याच्यानंतर धारावीचा जो विषय आहे, हा धारावीचा विषय केवळ धारावीपुरताच मर्यादित आहे अशातला भाग नाही. तर धारावीच्या माध्यमातून पूर्ण मुंबईभर जो एक बकालपणा आणण्याचा हा सरकारचा डाव आहे तो आम्हाला हाणून पाडायचा आणि तो पाडणार. कारण धारावीमध्ये 4-4.5 लाख जर वस्ती असेल तर त्यातली अर्धी अधिक ही अपात्र ठरवून मुंबईत इतरत्र फेकून द्यायची. मग ती कुठे मिठागरात असेल, दहिसरला असेल, मुरुंडला असेल, आता तिथलीही लोक उभी राहिलेत. मग एक तर धारावीकरांना धारावी सोडायची नाहीये आणि बाकीच्यांना सुद्धा त्यांना कळते की इकडे संपूर्ण नागरी सुविधांवरती ताण पडणार आहे. जर का आत्ताच्या निविदेप्रमाणे किंवा निविदा बाह्य सवलतींप्रमाणे धारावीचा विकास करण्याचं ठरवलं तर मुंबईकरांवरती, मुंबईच्या नागरी सुविधांवरती असह्य भार पडेल. जर कॅल्क्युलेशन नीट केलं, आपल्यापैकी कोणी करू शकत असेल तर मला कृपया मदत करा, पण जेवढी जमीन म्हणजे 1000 एकर जमीन ही आजच अदानीला दिलेली आहे आणि त्याचे तसे आदेश निघालेले आहेत. म्हणून मी काल जो एक उल्लेख केला की संविधान बचाव हे लोकसभा हरल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रामध्ये जाहीर केलं की हे एक फेक नॅरेटिव्ह होतं. मग हे सरकारचे आदेश हे फेक नॅरेटिव्ह आहेत का? अर्थात आमचं सरकार आल्यानंतर आम्ही ते फेकणारच आहोत, ते काही जागेवर ठेवणार नाही. पण हा सगळा विषय लक्षात घेऊन आम्हाला असं वाटलं की आमच्या परीने काही विषय हे आपण त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि त्यानुसार आम्ही हा वचननामा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने प्रकाशित करत आहोत, जनतेच्या चरणी सादर करत आहोत. त्याच्यामध्ये अनेक वचनं जी आहेत ती महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातली जरूर आहेत आणि शेवटी आमची आघाडी आहे. काही मोजकी करायची नसतील वचनं अशी आहेत, जसं मुंबई आणि महाराष्ट्राचं गृहनिर्माण धोरण आम्ही ठरवणार आहोत. मुंबईप्रमाणेच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये जसं मुंबईमध्ये झोपडपट्ट्या तशा काही शहरांमध्ये आहेत, तर तिथे सुद्धा आम्ही विकास करणार आहोत. तिथल्या स्थानिक शासनाच्या माध्यमातून अशा अनेक गोष्टी आहेत. मुंबईतलं पळवलेलं वित्तीय केंद्र हे नव्याने आम्ही धारावीमध्ये उभारू. धारावीमध्ये म्हणजे धारावीकरांना जिथल्या तिथे त्यांच्या उद्योगासह घर तर देऊच, पण मुंबई आणि महाराष्ट्रातील भूमिपुत्रांसाठी नोकरी कुठे? कारण मधल्या काळामध्ये आदित्य जे बोलला होता की आमच्या 3 प्रायोरिटी काय असतील, तर रोजगार म्हणजे नोकरी नोकरी नोकरी, बेकारी तर हटवली पाहिजे. पण त्याच्यासाठी कुठेच या सरकारच्या म्हणजे आत्ताचं जे मिंधे सरकार आहे त्यांच्या
कारभारात कुठे काही दिसत नाहीये. त्यांना फक्त गद्दारांना नोकऱ्या त्यांनी दिल्या, बाकीच्या जनतेला काही दिलेलं नाहीये. तर आम्ही आमच्या महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना, मग त्याच्यामध्ये मुलं आली, मुली आल्या, यांच्यासाठी नोकऱ्यांच्या संध्या उपलब्ध करून देऊ. आणखीन एक महत्वाचा विषय, कारण बोलायला गेलं तर खूप आहे, आणखीन एक विषय, आपल्या राज्यामध्ये जसं मुलींना शिक्षण मोफत दिलं जाते, आनंदाची गोष्ट आहे, पण मुलींप्रमाणे मुलांना देखील आम्ही मोफत शिक्षण देणार, हे सुद्धा आम्ही वचन त्याच्यामध्ये दिलेलं आहे. 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे स्थिर ठेवणार, हे सुद्धा वचन आम्ही दिलेले आहे. तर अशा गोष्टी बऱ्याच आहेत. आपल्या हाती तो वचननामा आल्यानंतर आपल्याला कळेलच. तूर्त मी जनतेच्या चरणी आम्ही काय सेवा करू इच्छितो हे सादर करतोय. आणि या हवेतल्या गोष्टी नाहीत, आम्ही करून दाखवलेल्या आहेत. महापालिकेत 500 फुटापर्यंतचा मालमत्ता कर जसा रद्द केला, अशा अनेक गोष्टी आहेत. पण शेतकऱ्यांचं पीक कर्ज 2 लाखापर्यंत आम्ही माफ करून दाखवलं किंवा मुक्त करून दाखवलं. आम्ही करून दाखवलंय. जे करणार आहोत तेच आम्ही बोलतो, आणि जे बोलतो ते आम्ही करतो. बाकीचे बेंच ये तो छोटा बोर्ड है. छोटे कार्ड दे. बोर्ड पेक्षा कार्ड देणं, हे जे मी आपल्याला म्हटलं होतं, हे साईन एक मिनिट, जे आपल्याला मी म्हटलं होतं की खिशात ठेवण्यासारखा एक पटकन काय शिवसेनेने आणि महाविकास आघाडीने वचने दिलेली आहेत. तर हे बघा, देसाई साहेबांनी वचननामा खिशात ठेवले, आणि त्याच्या पाठीकडे त्याच्या मागे QR कोड पण दिलेला आहे की जो स्कॅन केल्यानंतर सविस्तर वचननामा आपल्याला तिथे पाहायला मिळेल. आता हे सगळ्यांना वाचा. ठीक आहे, आता एक बटन लावा. ठीक आहे, आता काही मोजक्या प्रश्नांना मी उत्तर देतो, कारण मला परत इतनी सारी बातें मैं हिंदी में करूँ ना तो थक जाऊंगा. अब सारी बातें हिंदी में कहना मुश्किल है, कोशिश करता हूँ. कुछ गलती हो तो आप सुधार लेना. अभी मैंने आपके सामने शिवसेना की ओर से महाविकास आघाड़ी सरकार आने के बाद हम क्या करने जाने वाले हैं, जनता की सेवा कैसी हम करने वाले हैं, वो हमारा, हम तो वचननामा कहते हैं, तो वचननामा हमने जनता के सामने रखा है. साथ ही साथ एक छोटा पॉकेट वचननामा हमने, एक शायद नहीं होगी या नहीं होगी, बात हमने करने की कोशिश की है कि जो लोग हमारे गांव-गांव में जाते हैं, प्रचार करते हैं, उनको आसानी से पता चले कि अरे हमने क्या वचन दिया है. तो एक, जैसे मैंने मेरी जेब में रखा है, वैसा ही एक वचननामा हमने दिया है, जिसके पीछे हमने QR कोड दिया है. वो अगर आप स्कैन करेंगे तो आपको पूरा जो हमारा वचननामा है आप उसमें पढ़ सकते हैं. इसमें जो जानकारी हमने दी है, ये तो बात सही है कि बहुत सारी चीजें महाविकास आघाड़ी का जो मैनिफेस्टो है उसमें जो आई है वही हमने दी है, लेकिन साथ ही साथ कुछ अलग बातें जिसके ऊपर हमें ऐसे लगा कि ध्यान देने की आवश्यकता है, वो भी हमने इसमें डाली है. और जैसे मैंने कहा कि जो भी हम कहते हैं वो करते हैं. आपको अगर याद दिला दूं कि पिछले सभी चुनाव में हम चाहे युति में थे या महाविकास आघाड़ी में, हमने हमारा वचननामा जनता के चरणों में सादर किया था. और सिर्फ कोशिश ही नहीं, मैं तो मानता हूं 90% से ज्यादा हमने वादे निभाए हैं. जैसे 2012 में मुंबई कोस्टल रोड की बात मुंबई म्यूनिसिपैलिटी की कारपोरेशन के दरमियान हमने की थी.
हमें अभिमान है कि वो हम पूरा कर सके। 500 स्क्वायर फीट तक प्रॉपर्टी टैक्स माफ करने की बात हमने की थी, वो भी हमने पूरी कर दी। 2019 में हमने कहा था कि जो हमारे गरीब जनता है उनको 10 रुपए में हम भोजन की व्यवस्था करेंगे, शिव भोजन के माध्यम से, वो भी हमने पूरी की है। ऐसे कई सारे वादे जो हमने किए थे वो हमने निभाए हैं, और आज भी हम कुछ वादे करने जा रहे हैं और किए हैं, वो जरूर जनता के आशीर्वाद मिलने के बाद हम पूरे करेंगे, ये मैं वचन देता हूँ। सर सिर्फ एक सवाल है कि आजकल चलन पड़ पड़ा है कि रेवड़ी बांटने का। पहले उन्होंने लाडली बहना पे आपने 1500 हर महीने देने की बात की, आप लोगों ने आपत्ति उठाई कि पैसे कहाँ से आएंगे। अब आप लोग की तरफ से 3000 देने की बात आ रही है, 4000। हमने उसका अभ्यास किया, कहाँ से? अभ्यास किया उसका, और कहाँ से लाएंगे अभी भी मैं कह सकता हूँ, लेकिन अगर मैं कहूँ तो वो भी ये भी बात चुराएंगे, जैसे मेरी पार्टी चुराई है, सिंबल चुराया। और यहाँ तक सीमित नहीं रहा, मैंने जब शुरुआत की कि 5 जीवनावश्यक जो भी चीजें हैं उसके गेहूं, चावल, शक्कर, दाल, तेल दाम तो बढ़ते जा रहे हैं, तो हम उसको आने वाले 5 साल स्थिर रखेंगे। तो वो भी चीज उन्होंने चुराई, तो वो भी बात चुराई। उनको चोरी के अलावा कुछ आता ही नहीं है, और इसलिए ज्यादा बातें मैं कहूंगा नहीं, लेकिन काफी सारे हमने चीजें देखी है जहां अगर हम इन्होंने जो पैसा खाया है और खाने की संभावना अगर इनकी सरकार आएगी तो रहती है, तो हम अगर वो बंद करेंगे तो ये सारी चीजें हो सकती है। उद्धव जी, एक सवाल ये है, कल यूपी के मुख्यमंत्री महाराष्ट्र में थे, कैंपेन कर रहे थे, और लगातार कैंपेन का दौर शुरू हुआ है। एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे जैसी बातें कही। वो बीजेपी के लिए जरूर कह रहे हैं, क्योंकि बीजेपी की नैया अब डूबने जा रही है, तो वो बीजेपी के लोगों को कह रहे हैं कि एक है तो सेफ है, नहीं तो पूरा साफ है। तो बीजेपी अब साफ होने जा रही है, बीजेपी अब साफ होने जा रही है, और इसलिए वो बीजेपी बचाने की कोशिश कर रहे हैं। एक है तो सेफ है, तो बीजेपी सेफ है, लेकिन हमारी सरकार आने के बाद तो साफ होने वाली है। बजरंगबली को जो करते हैं उनको भी, जो बजरंगबली को अपोज करते हैं उनको भी बोला कि आप यहाँ से चले जाइए, ऐसा क्यों बोला? नहीं, छोड़ो, उनकी सोच की पहुंच कहां तक है वो दिखाई दी गई है, और उनको तो सिर्फ आपस में लड़ाई झगड़ा लगाकर ही राज करना है। हमें वैसी बात नहीं करनी है, और इसलिए हमने कहा कि उनका हिंदुत्व और हमारा हिंदुत्व अलग है। हमारा हिंदुत्व दिल में राम और हाथ में काम, हाथ को काम देने वाला हमारा हिंदुत्व है। उनको तो हाथ में वो पत्थर दे रहे, तो वो एक मिनिट जरा मी वेगळं काही बोललो तर तुम्ही म्हणतात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी, तुमच्यामध्ये केवढी बिघाडी? एक कोणतरी प्रश्न विचारा ना। महाविकास आघाड़ी के दौरान 17,000 केसेस, 17,000 लोगों के ऊपर केसेस फाइल हुए हैं। राज ठाकरे ने दावा किया है रैली में कि 17,000 उनके लोगों पे जिन्होंने मॉस्क के ऊपर लाउड नाही, मला आता त्याच्यामध्ये जायचं नाही, कारण सभा आहे, त्या सभेमध्ये मी उत्तर देईन। मी आज वचननाम्यापुरतं ही प्रेस कॉन्फरन्स मर्यादित ठेवू इच्छितो, कारण शेवटी या तुतू मैमेमधून लोकांना काय मिळणार या प्रश्नाचं उत्तर कोणी देत नाही, ते उत्तर आम्ही देतो आहोत। बाकी तर ही तुतू मैमे निवडणुका येत किंवा न येत ही चालूच राहते, त्याच्यामुळे आरोप प्रत्यारोप हे होत राहतील। जनतेने विचार करायचा आहे की जी वचनं किंवा जो पाऊस आतापर्यंत ज्यांनी वचनं दिली, काल खरगे साहेब चांगलं बोलले, खरं म्हणजे त्यांनी काय सांगितलं की आतापर्यंत मोदीजींनी ज्या काही गोष्टी सांगितल्या 15 लाख रुपये कुठे गेले, म्हणजे मी विधानसभेत माझं नागपूरचं भाषण तुम्ही जर का ऐकलं असेल तेव्हाचं, की 15 लाख रुपये येणार होते, अमुक होणार होतं, तमुक होणार होतं, 2 कोटी लोकांना रोजगार मिळणार होते, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार होतं, तर आजपर्यंत ते जे काही करू शकले नाही, तर आता कसे काय करू शकणार? आता कसे काय करू शकणार? आणि तुम्ही आपने जो बात कही थी रेवड़ी, तो वो जो बातें थी वो तो रेवड़ी ही थी ना। बाद में पता चले कि वो सारे जुमले थे। अच्छे दिन आएंगे, कब आएंगे? ये जाएंगे तो आएंगे। रोड शो नाहीये किंवा सभा नाहीये विधानसभेमध्ये, त्यामुळे अशी प्रचार सभा मला आवश्यकता नाही, माहीमा माझा आहे,
माहीम हा माझा आहे. माहीम हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे. त्याच्यामुळे तसं बघितलं तर मुंबईमध्ये कालची सभा झाली आणि 17ची सभा. या अलीकडे पलीकडे मी मुंबईच्या बाहेरच आहे, कारण मुंबईकरांवरती माझा विश्वास आहे, माझ्यावरती मुंबईकरांचा विश्वास आहे, महाराष्ट्राचा माझ्यावरती विश्वास आहे. पण तरी देखील मी त्यांच्या सगळ्यांच्या दर्शनाला आणि आशीर्वाद घ्यायला मी जातोय. तर असं काही नाही की एके ठिकाणी गेलो आणि एके ठिकाणी नाही गेलो म्हणजे मी लक्ष देतोय आणि दुर्लक्ष करतोय. आता वेळच अशी आहे की दिवसाला 4-4 सभा घेतल्या, 5-5 सभा घेतल्या तरी सगळे मतदारसंघ मी पूर्ण करू शकत नाहीये. आणि मधला प्रवासाचा काळ जर का पाहिला तर आणि पुन्हा दिवसाच्या उन्हाच्या वेळा तर 4 सभेच्या वरती जास्त सभा होतील असं मला वाटत नाही. शिवाजी पार्कमध्ये शेवटची सभा होत होती, पण आता शिवाजी पार्कला एक आहे की तारीख येते 17 नोव्हेंबर. आम्ही परवानगी मागितलेली आहे. ह्याचं कारण एक तर निवडणुकीचा शेवटची ती संध्याकाळ आहे. दुसरा अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे 17 नोव्हेंबर हा शिवसेना प्रमुखांचा एक स्मरण दिन असतो. त्या दिवशी लाखो शिवसैनिक तिथे येत असतात आणि ते याही वर्षी येणार. याही वर्षी लाखो शिवसैनिक तिकडे येणार. त्याच्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाला सांगतो आहोत, पोलिसांना सांगतो आहोत की तिथे केवळ तुमच्या आडमुठेपणामुळे संघर्ष होऊ देऊ नका. सगळे शिवसैनिक तिकडे येणारच आहेत, तुम्ही त्यांना अडूच शकत नाही. त्याला काही निवडणूक आचारसंहिता लागू शकत नाही, कोणी लावू शकत नाही. सर्व शिवसैनिक तिकडे येणार. त्याच्यामुळे कुठेही संघर्षाची ठिणगी पडू द्यायची नसेल. तर आम्ही जी मागणी केलेली आहे की 17 तारखेला शिवाजी पार्क हे शिवसेनेच्या सभेसाठी मिळावं हे त्यांनी मान्य करायला पाहिजे. सेविकांचा देखील उल्लेख केला आहे. त्याचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे. तर आता वचन तुमचं सरकार तर काय नेमकं त्यांना आता ऐका, आता म्हणून काय ह्या 5 किंवा किती 10 गोष्टी आहेत ह्या बोलण्यासाठी तुम्हाला सांगण्यासाठी दिल्या आहेत. त्याचं सविस्तर आहे ते पाठी दिलेलं आहे. मात्र कदाचित त्याच्यात सुद्धा काही गोष्टी सविस्तर नसतील. पण आशा आणि अंगणवाडी सेविकांकडे सरकार कोणतेही असो, माझं सरकार असताना मला असं वाटतं मी प्रयत्न केला होता, कारण लॉकडाऊन होता. लॉकडाऊनच्या काळात सुद्धा या सगळ्या भगिनींनी खूप जीवावर उदारून काम केलेलं आहे. मग ती घरोघरी जाऊन तपासणी करणं असेल, काही असो, तर त्यांना आतापर्यंत नुसतं त्यांच्या सेवेचा वापर करून घेतला. तुम्हाला कल्पना असेल की 14 ते 19च्या काळात त्यांच्यावरती एक जीवघेणा कायदा पण लावला होता, ज्याला शिवसेनेने विरोध केला म्हणून तो कायदा मागे घेतला गेला. तर आता पहिल्या प्रथम त्यांना आम्ही मानधनामध्ये वाढ करून देऊ. त्यांच्या अनेक गोष्टी आहेत, जसं पाटील साहेब त्यांचं नेतृत्व करतात. मी देखील त्यांनी ज्या ज्या वेळेला गेलेलो आहे त्या वेळेला काही गोष्टी मला सांगितल्या. साहजिकच आहे, सर्व गोष्टी ह्या 4 पानात आणू शकत नाही. तर आता तरी त्याने एक दिलासा, जसं आता सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना आम्ही जाहीर करणार. त्याच्यानंतर आता इथली सरकारी वसाहत जी आहे ती आम्ही निर्णय घेतला होता मंत्रिमंडळाच्या बैठकीत की सरकारी कर्मचाऱ्यांनी जे इथे आहेत माझ्या गव्हर्नमेंट कॉलनीतले लोक त्यांना तिथेच घरं देऊ. या सरकारने तो निर्णय बदलला. आता आमचं सरकार आलं होती परत आम्ही बदलू आणि आम्ही त्यावेळेला कोर्टासाठी सुद्धा जागा दिली होती ती परत देऊ आणि सरकारी कर्मचाऱ्यांना घरे देऊ. योजनांमध्ये फेरबदल करणार का? कारण 3,000 तुम्ही जर महिन्याला देणार असाल तर लाखो कोटी रुपयाचं कर्ज राज्य सरकारवर आहे. हो, पण त्या लाखो कोटीमध्ये जो त्यांनी बांध फोडलेला आहे तो कॉन्ट्रॅक्टरसाठी फोडलेला आहे. अनेक पैसे हे कॉन्ट्रॅक्टरला मिळावेत आणि कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून यांना मिळावेत यासाठी त्यांनी जसं मुंबईबद्दल ऐकलं की 90,000 कोटींच्या ठेवी होत्या त्या सुद्धा त्यांनी आता तोडल्या. 40% ते तोडू शकत नाहीत कायद्याने, कारण ग्रॅच्युइटी प्रॉव्हिडंट फंड वगैरे असं म्हणून आम्ही त्या ठेवींमधनं कोस्टल रोड केला. पण दुर्दैव असं की आमचं सरकार पाडल्यानंतर मोदीजींची एक सभा झाली आणि त्यांनी सांगितलं बँकों में पैसा रखकर विकास नहीं होता जी, पैसा मेरे मित्रों की जेब में जाना चाहिए. तर तो सगळा पैसा रस्त्याची बेसुमार कामं काढली, मेट्रोची कामं काढली, म्हणजे नियोजन शून्य विकास. तो नियोजन शून्य विकास जरी थांबवला आणि कॉन्ट्रॅक्टर जे आता करतायत घेतलेत त्यांची चौकशी तर आम्ही लावूच. जी कॉन्ट्रॅक्ट काढली गेली आहेत बेसुमार, काही ठिकाणी तर कॉन्ट्रॅक्ट शिवाय पैसे दिले गेलेले आहेत. त्याच्यानंतर मी परत सांगतो की धारावीचा हा प्रकल्प पूर्णपणे मुंबईच्या मुळावरती येणारा प्रकल्प आहे. तो केवळ धारावीपुरता आहे असं समजू नका. मुंबईच्या नागरी सुविधांवरती ओझं टाकणारा, मग ते पाण्याची व्यवस्था असेल, गटर सिस्टीम असेल, सगळं कचऱ्याची असेल, फार भयानक होणार आहे मुंबईची हालत. म्हणजे मुंबई बकाल करण्याचं मी एवढ्यासाठी म्हणतोय
कारण धारावीचा विकास करताना मुंबईत इतरत्र जवळपास 1000 एकर जमीन ही अदानीला दिली. मी पुन्हा एकदा सांगतो की जर का त्यांना प्रकल्प बसवायचा असेल आणि त्यांना धारावीकरांना दुसरीकडे न्यायचं असेल तर वांद्रे रेक्लेमेशनची जागा अदानीची ती द्या ना त्यांना, धारावीकरांना देताय का तुम्ही? मग आणि तिकडे जे काय करणार ते मिठा घरात करा. मग मिठा घरामध्ये टॉवर बांधा. का नाही करत? मुंबईच आहे ना, मिठा घरांमध्ये किंवा इकडे तर तिथे टॉवर बांधा, पण माझ्या धारावीकरांना तिथल्या तिथे ठेवा. ठीक आहे. अशा प्रकारचे वक्तव्य पुरण भाजप मला माहिती नाही, मला माहिती नाही. कहा जा रहा है, सत्ता पक्ष के लोग आरोप लगा रहे हैं